नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. खरं आहे ना, उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती. मग उत्तम आरोग्य म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा सक्षम असणं, सुदृढ असणं, निरोगी असणं, नाही का? खरं तर हे उत्तम आरोग्य राखण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या वैद्यकीय पद्धती आहेत, वैद्यकीय शास्त्र आहे आणि त्यातलंच एक अतिशय महत्त्वाचं असं शास्त्र म्हणजे ॲक्युप्रेशर. आणि आज आपण त्याच विषयी जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे ॲक्युप्रेशर, आरोग्याची गुरुकिल्ली. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी असंच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व आज आपण आमंत्रित केलेलं आहे. 93 वर्षाचे ॲक्युप्रेशर तज्ज्ञ दत्तात्रय पाटील सर. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपले दुसरे पाहुणे आहेत. खरं तर जसं मी म्हटलं तसं की ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आलेले आहेत आणि त्यांचेच शिष्य भवनेश पुसाळकर यांना सुद्धा आपण आज आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमात आपलंही मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. ॲक्युप्रेशर म्हणजे नेमकं काय आहे बरं? कोणकोणत्या व्याधींवर किंवा कुठल्या कुठल्या आजारांवर आपण या तंत्राचा किंवा शास्त्राचा वापर करू शकतो? आणि हे सगळं करत असताना काही पथ्यपाणी आहेत का? कारण जसा आहार तसा विहार आहे, नाही का? या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत आजच्या भागामध्ये. तुमच्याही मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत थेट पोहोचवा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे थोडासा वेगळा आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. अगदी सुरुवातीला सर, तुमचा खूप अनुभव आहे खरं तर, आणि त्याच अनुभवाची शिदोरी आज तुम्ही आमच्या समोर खुली करणार आहात. तर सुरुवातीला ॲक्युप्रेशर म्हणजे काय? ॲक्युप्रेशर हे इतर शास्त्र आहे त्याप्रमाणे एक शास्त्र आहे. म्हणजे एखाद माणसाला जर कुठली व्याधी असेल किंवा त्याला आजारपण असेल तर ते त्याच्या ठराविक बिंदू शरीरावरती असतात. त्या ठिकाणी प्रेस केल्यानंतर ते त्याचं दुखणं कमी होतं. त्याला ॲक्युप्रेशर म्हणतात. बरं. आणि ॲक्युपंक्चर म्हणून एक भाग आहे. हो हो हो, मी त्या मुद्द्याकडे येणारच होते की ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा गल्लत होऊ शकते, तर त्यात काही फरक आहे का? त्याच्यात फार मोठा फरक आहे. ॲक्युपंक्चर म्हणजे काय, सुया टोचणं. बरं. आणि त्याबरोबर त्या पॉइंटला टोचल्या गेल्या पाहिजेत तर त्याचा उपयोग होतो, नाहीतर मग ते दुखणं वाढतं. बरं 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 बरं. पण त्यावेळेला ज्याची सेफेस्ट म्हणजे सोपी शास्त्र म्हणजे ॲक्युप्रेशर. ते अंगठ्याने आपल्याला प्रेस करून सगळे व्याधी बरे करता येतात. थोडक्यात म्हणजे एका माणसाने मला प्रश्न विचारला होता, ॲक्युप्रेशर तुम्ही कुठले कुठले रोग बरे करता? तर त्यांना मी विनोदाने सांगितलं की मृत्यू सोडून ॲक्युप्रेशर सगळे व्याधी बरा करता येतात. वा वा वा. मृत्यूला आमच्याकडे
उपाय नाही. ते आपल्या हातात नसतं असं आपण म्हणू शकतो. हातात नाही. म्हणून पण व्याधीला तर आमच्याकडे क्या बात आहे सर. आणि त्याच व्याधींवर कुठले कुठले कसे कसे उपाय आहेत हेच आज जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं. सर जसं म्हणाले तसं की ॲक्युप्रेशर म्हणजे शरीरामध्येच आपल्या एक शरीरावर बिंदू असतात, त्या बिंदूंचा आपण योग्य अभ्यास करून एक विशिष्ट दाबतंत्र असं आपण म्हणू शकतो, नाही का सर? आपण काय सांगाल याविषयी? ॲक्युप्रेशर हा असा विषय आहे, फार सुंदर आहे. जर तो लोकांना समजला तर फारच उत्तम आहे. उदाहरणार्थ आपले आजकाल भरपूर व्याधी वाढल्या त्या गुडघ्याच्या व्याधी एवढ्या वाढलेल्या आहेत, ते साधारण 40-45 नंतर हे व्याधी सुरू होतात. त्याच्याकरता पथ्य पाळणं फार महत्वाचं आहे एक गोष्ट. आणि गुडघा साधारण आपण जेव्हा धावतो किंवा बसतो तेव्हा जे पेनिंग सुरू होतं ते वयाच्या 45 नंतरच सुरू होतं. आणि त्याच्यावरती उपाय आहेत, तर त्याच्याकरता पथ्य पाळणं पण फार महत्वाचं असतं. उदाहरणार्थ जर लोणचं खाऊ नये, त्याच्यानंतर काही गोष्टी असतात ज्याने त्या गॅसेस होतात, त्याच्यामुळे ते अशा पदार्थ खाऊ नये, उपाहार करू नये. आणि जसं मगाशी सुद्धा मी म्हटलं तसं की जसं आपला आहार असतो तसाच आपला विहार असतो आणि त्यानुसारच आपलं आरोग्य आपल्याला लाभत असतं. आणि आता धकाधकीच्या जीवनामध्ये थोड्याशा आपल्या सवयी जरा बदललेल्या आहेत आहाराच्या बाबतीत, आणि त्यामुळेच ह्या व्याधी वाढलेल्या आहेत, नाही का? आणि मग या अनुषंगानेच आपण आज चर्चा करणार आहोत की नेमका ॲक्युप्रेशरचा आपण वापर कसा करू शकतो. सर, तुमचा अनुभव खूप गाढा आहे आणि ॲक्युप्रेशर जसं तुम्ही म्हणालात तसं की मृत्यू सोडून कुठल्याही व्याधींवरचा हा एक छान उपाय आहे, नाही का? तर मग तुम्ही या शास्त्राकडे कसे काय वळलात? मी मूळचा राहणारा पालघर तालुक्यातील अक्कलकोटी गावचा रहिवासी. बरं. तिथून माझं शालेय शिक्षण वगैरे गावालाच झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी मुंबईला आलो, सर्व्हिसला लागलो. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर वापीला माझा थोरला चिरंजीव सुहास दत्तात्रय पाटील, मुंबईची सुनबाई सौभाग्यवती निलिमा सुहास पाटील, आणि तिच्या प्रेरणेने जास्ती मी या विषयाकडे ओढला गेलो. कारण खरंच श्रेय तिला जातं मला पुढे आणण्यासाठी. निलिमा तर वरती माझ्या हे इंट्रोडक्शन वगैरे धरली आणि मला मोठा सत्कार पण त्या ठिकाणी झाला. तर ते पेशंट, बरेचसे पेशंट यायचे वेगवेगळ्या तऱ्हेचे दृष्टीने. म्हणजे माझे स्वतःचे मोतेबिंदू मी ॲक्युप्रेशरने घालवले. तुम्हाला खोटं वाटतं आणि ते जातात. जर सातत्याने आपण तरी केलं. मला 1.5 वर्ष लागलं, पण मला ऑपरेशन नाही. मी विदाऊट स्पेक्सने वाचू शकतो, लिहू शकतो. आणि त्यानंतर मग ते सगळे कॅम्प वगैरे घेत गेलो. मग मुलाची बदली झाल्यानंतर ते इकडे मुंबईला आला. मग मी पण आलो 2004 साली. आणि शैलेश म्हात्रे म्हणून एक आमचे स्नेही होते, त्यांनी आम्हाला मोफत जागा दिली ते ॲक्युपेस तिकडे. भाडं घेतलं नाही, खुर्च्या दिल्या, लाईट बी. तर तिकडे बरोबर 12 वर्ष एक तप मी त्या ठिकाणी काढलं आणि हजारो लोकांना बरं केलं. आणि गंमत अशी आहे, इतक्या लोकांनी ट्रीटमेंट देऊन देखील कुठलाही पेशंट तो पाठीमागे आला नाही की माझा हे उलट रे म्हणून सांगायला. सगळं बरेच झाले त्याच्यात कोणी. वा. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तुम्ही हे जे शास्त्र आहात ते वाचून शिकलात, स्वतःवर तुम्ही प्रयोग केला तसं तुम्ही म्हणालात, आणि मग त्यानंतर हे शास्त्र तुम्ही विकसित करत गेलात. सर, आता तुमचा मला अनुभव जाणून घ्यायचा आहे की तुम्ही या शास्त्राकडे नेमके कसे वळलात, कारण ह्यांचे शिष्य आहात तुम्ही, त्यांचा अनुभव सुद्धा खूप मोठा आहे. बरोबर आहे. मला 5 वर्षापूर्वी फ्रोझन शोल्डर झालेला. बरं. तर फार तो त्रासदायक झालेला. पण जसं जसे दिवस माझे त्या रोगाचे वाढत गेले, त्याच्यामुळे माझं दुखणं वाढत गेलं. तर असेच माझा एक मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं की पोर्तुगीज चर्चला पाटील काका म्हणून आहेत, ते ॲक्युप्रेशर करतात. तेव्हा मला ते 5 वर्षापूर्वी मला काहीतरीच वाटलं, कारण का मला काय तेवढा अनुभव नव्हता ॲक्युप्रेशरचा. तर मी मला जाऊन बघूया. तर खरं तर सगळे तिकडे बसले होते. तर माझा नंबर आला. मी कधी वाट बघतोय, कारण का सगळेजण वयस्करच तिथे बसलेले. तर मी तिथे गेलो, बसलो, आणि मला काकांनी मला सांगितलं की काय झालं पुसाळकर तुम्हाला? नाही म्हणे, झालं 1.5-2 महिने झालं माझा फ्रोझन शोल्डर एवढा जाम झालाय, त्याच्यामुळे फार त्रास होतो. म्हणजे मी आत्ता बरं करतो. मला मनातच एकदम आश्चर्य वाटलं, 5 मिनिटात कसं ही व्यक्ती करणार. तर त्यांनी काही पॉईंट्स मला दिल्यानंतर खरोखरच माझा हात जो स्टीफ झाला होता तो साधारण 8-9 इंच फ्री झाला. त्याच्यानंतर
त्यानी काकांनी मला सांगितलं की 2-3 दिवस तुम्ही या, ती ट्रीटमेंट घ्या, त्याच्यानंतर फार दुखलं तर काळजी करू नका. कारण की ॲक्युप्रेशरचा सिद्धांत असा आहे की ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट चालू केल्यानंतर काही जो पार्ट असतो तो जास्त दुखावला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये जो आपला जो आजार असतो तो आजार बरा होण्यासाठी त्याचं ब्लड मुळापासून बरा तो होत बरा असतो. होत असतो तो. त्याच्यामुळे मग मला रात्रीचं पण फार दुखायचं. मग त्याच्यानंतर मग मी 5-6 दिवस कंटिन्यूस केलं आणि मग सरांच्या पाठी लागलो मी की मला शिकायचं आहे. त्याच्यानंतर आज मी 5 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे. क्या बात आहे. त्याच्यातनं भरपूर मला अनुभव आला, भरपूर आशीर्वाद दिले आणि त्यांच्यामुळे मी इथे आलेलो आहे. वा वा वा. आणि तुमच्या दोघांचे सुद्धा अनुभव आमच्यासाठी खूप बोलके असणार आहे, आमच्यासाठी खूप शिकवणारे असणार आहेत, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की अक्युप्रेशर करताना आपण जे काही पॉइंट्स असतात किंवा जे बिंदू असतात किंवा जे प्रेशर पॉइंट्स असतात, हे पॉइंट्स आपल्या शरीरावर कुठे कुठे असतात आणि ह्या पॉइंट्सवर आपण आपल्या दाब देताना ते कशा प्रकारे देता येतो? सामान्य व्यक्ती ह्या अक्युप्रेशरचा उपयोग करू शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा की अक्युप्रेशर मध्ये काही ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की सुया हे आपल्याला टोचल्या जातात, तर काही क्षणापर्यंत किंवा मिनिटापर्यंत ठेवले जातात, तर त्याचा परिणाम कसा काय होऊ शकतो यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद सर. ॲक्युप्रेशर हा एक शरीरावरच्याच बिंदूंवर एक दाबतंत्र वापरून केलेला उपाय आहे असं आपण म्हणू शकतो. मग नेमकं शरीरावर कुठे कुठे हे बिंदू असतात ज्याचा आपण वापर करू शकतो? ते बिंदू अशा ठिकाणी असतात शरीरावर का तुमचा विश्वास बसणार नाही. कारण आपल्याला एखादा स्पॉन्डिलायटिस जर असेल तर त्याचा दाब बिंदू अंगठ्यावरती असतो. त्यामुळे तुम्हाला कल्पना येणार नाही बघा कुठला बिंदू कुठे असेल. पण ते जे बिंदू ठरलेले आहेत त्याच्यावर प्रेशर केलं तर त्या पेशंटला झालेला आजार तो बरा करू शकतो. आणि सामान्य व्यक्ती याचा उपयोग करू सामान्य शकतात. व्यक्तीला जर शिकवलं आपण तर तो पण करू शकतो आणि तो त्याच्यात यश संपादन करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणखी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ह्याच्यामध्ये सेफेस्ट साईड म्हणजे ॲक्युप्रेशर. ॲक्युपंक्चर जे आहे ते सुया टोचतात आणि त्याच्यात पॉईंट बरोबर त्याला हे टोचतात. ते जर योग्य ठिकाणी ते सुई टोचली गेली नाही तर त्याचे थोडेसे दुष्परिणाम होऊ शकतात. पण ॲक्युप्रेशर हे म्हणजे हाताच्या अंगठ्याने केलेले शास्त्र आहे आणि ती सेफेस्ट आहे. आणि काही ते फोन येतात पण प्रत्यक्ष ते फोन त्याने आमच्या जर क्लिनिकला भेट दिली त्या पेशंटने तर ते जास्त संयुक्त होईल. अगदी अगदी. आणि सामान्य व्यक्ती करत असताना फक्त जे शरीरावरचे बिंदू आहेत त्यांचा जर योग्य अभ्यास केला तर मला वाटतं त्याच्यातनं ते बरोबर करू शकतील सर. आणि तुमचा अनुभव त्याच अनुषंगाने आहे, नाही का? याच विषयी बोलायचंय, थोडंसं थांबवते पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. रेवती आपल्याशी बोलतात हैदराबादहून. नमस्कार मॅडम. मी रेवती बोलतेय हैदराबादहून. मला असं विचारायचं होतं की ड्रिंक घेण्याची जी सवय आहे ना ते सोडण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे कुठला ॲक्युप्रेशर उपयोगी होतोय का त्यासाठी? हो, बरोबर. फार महत्वाचा प्रश्न आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आणि चांगला प्रश्न विचारला आणि फार चांगला प्रश्न तुम्ही विचारत. आणि हे व्यसन सोडता येतं आणि त्याचे पॉइंट्स कानामध्ये आहेत. ते प्रत्यक्ष तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर तुम्हाला मी दाखवून देईन. बाकी तुम्हाला स्वतःला ते सांगून ते पॉइंट समजणार नाही. प्रत्यक्ष तुम्ही जर आलात तर तुम्हाला आम्ही दाखवू आणि ते पॉइंट जर तुम्ही 15 दिवस सारखे केले तर त्या माणसाचं व्यसन सुटू शकतं. एवढी मी म्हणजे त्याची इच्छा होत नाही. इच्छा होत नाहीये. ते बिंदूच्या कानाचे काही 3 पॉइंट्स आहेत आमचे. जर त्यांनी ते रेग्युलर त्या परफेक्ट त्या बिंदूवरती जर पंपिंग केलं साधारण एक 50 वेळा, दुसऱ्या बिंदूला 50 वेळा, तर त्याची इच्छा होत नाही ड्रिंक करायची. ते बंद होतं, ते हळूहळू बंद होतं. कारण का आजकाल थोडंसं व्यसनाधीनतेचं प्रमाण भरपूर वाढत चाललेलं आहे. अशा वेळेला हे खरंच एक वरदान आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? आमच्याकडे अशी 2 पेशंट बरे झालेले आहेत. वा. तोच अनुभव तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. आणि सर जसं तुम्ही म्हणालात तसं की कुठल्याही व्याधींवर हा उपाय करता येऊ शकतो. पण अगदी त्यातल्या त्यात समजा आता मला ॲक्युप्रेशर करायचंय बाबा, पण मग त्यासाठी कुठल्या कुठल्या व्याधी किंवा कुठले कुठले आजार? त्याला एक मायग्रेन म्हणजे अर्धशेषी, त्यानंतर स्पॉन्डिलायटिस. तुमच्या एखाद्या डॉक्टरने सांगितलं का पेसमेकर बसवायचं आहे तुम्हाला छातीत,
तो आम्ही पॉईंट दाबून ते पेसमेकर आमच्याकडे काही असे आहेत पेशंट्स, ते बरे झालेले आहेत आणि आम्ही त्यांच्याकडनं आम्ही लिखाण पण घेऊन त्यांना जो अनुभव आलेला आहे ते आम्ही हँडरायटिंग त्यांच्या हाताने लिहून घेतलेले, फोटो लावून घेतलेले आमच्याकडे फाईल्स आहेत. आणि आपलं हे हार्ट ते काही पेशंट असले त्यांना देखील आम्ही आमच्याकडे सध्या 3 पेशंटच्या हार्टची ट्रीटमेंट चालू आहे. म्हणजे ते ब्लॉकेजेस वगैरे असतात, त्यातल्या 3 जणांना 60% फरक पडलेला आहे. दम लागणं कमी झालेलं आहे, त्याच्यानंतर घाम येणं कमी झालेलं आहे. असं काही अशी आहे. म्हणजे आपण समजा हे हार्ट पेशंट किंवा थोडेसे जे दुर्धर आजार असतात त्यांना एक मेडिकल ट्रीटमेंट सोबतच ही सुद्धा ट्रीटमेंट जर दिली तर फार 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 महत्वाचं, फार फरक पडतो. मग हे सगळं करत असताना आता म्हणजे नेमक्या कुठल्या कुठल्या आजारांवर कसे कसे उपाय करायचे या मुद्द्याकडे यायचंय. पण त्यापूर्वी अॅक्युप्रेशर जेव्हा आपण करत असतो तेव्हा मगाशी तुम्ही उल्लेख केला की लोणचं किंवा असे तत्सम आंबट पदार्थ खाणं सोडणं गरजेचं फार महत्वाचं आहे. 5 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर लोणचं कुठलंही असेल ते नका खाऊ. दुसरी गोष्ट, संध्याकाळी दहीचं प्रमाण कमी करायचं, खायचंच नाही. जेवताना जे आपण मध्ये भरपूर पाणी पितो, भरपूर पाणी पितो तो फार घातक आहे ते. कारण का, मी सांगतो त्याचं काय कारण आहे ते. आपण जेव्हा पाणी पितो आणि मध्ये घास खातो, परत पाणी पितो आणि घास खातो, ते पाणी आणि जेवण मिक्स झाल्यामुळे पाण्यामध्ये जे काही खाल्लेले पदार्थ असतात, जेवण असतं, ते रात्रभर त्याच्यामध्ये खराब होतात आणि ते सडतात. त्याच्यापासून तो आपल्याला फार त्याच्यामध्ये त्रासदायक असतं. त्याच्यामुळे गॅसेस सुरुवात होते, ते डायजेशन होत नाही. ते फार महत्वाचा तो एक मुद्दा आहे. आणि सकाळी उठल्या पहिल्यांदा कोणीही जर आपल्याला तब्येत चांगली ठेवायची असेल तर त्यांनी उठल्या कोमट पाणी हे कंपल्सरी प्यावं. 2 तरी ग्लास, आणि ते सुद्धा बसून आणि हळूहळू प्यावं. उभं राहून पाणी प्यायला नाही. कुठलंही गरम पाणी असो किंवा क्रिकेट खेळताना, आपण बॅडमिंटन खेळताना उभं राहून पाणी, त्यांनी टाचा दुखायचे फार संभव असतो. हो. आणि आपल्याला अशाच बऱ्याच अशा सवयी असतात ज्या सवयी तुम्ही आता सांगतात आणि मग ते एक होतंय. आपण काही गोष्टी तिथे लक्ष करत नाही, पण काही लोकांना त्याचा अनुभव नसतो. आता आमच्याकडे हे अॅक्युप्रेशरचं हे सुरू झाल्यापासून आम्ही भरपूर याच्यामध्ये स्टडी केलाय आणि त्याच्यामधनं आम्ही लोकांना बऱ्यापैकी आमच्याकडनं त्याचा उपयोग चांगला झालेला आहे. क्या बात आहे सर. आणि रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर तुम्ही गरम पाणी एक ग्लास भर घेतलं तुम्हाला कुठलाच आजार पण येणार नाही. क्या बात आहे सर. बोलायचं याविषयी आणखीन पण एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दहिसरहून आदेश आपलेश बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार. माझा पाटील काकांना प्रश्न आहे. पाटील काका नमस्कार. नमस्कार. फ्रोझन शोल्डर बद्दल आपण मगाशी थोडी माहिती सांगितली. तर हा फ्रोझन शोल्डर हल्ली बऱ्याच जणांना उद्भवणारा आजार दिसतो, अगदी तरुण पिढीपासून वयस्कर लोकांपर्यंत. तर ह्याला जे पॉइंट्स असतील हे काही व्यक्तिपरत्वे असतील की तो तुम्ही जरा त्याच्यावरती थोडंसं एलॅबोरेट केलं तर बरं होईल प्लीज. थँक्यू. बरोबर, धन्यवाद. सर काय सांगाल आपण? फ्रोझन शोल्डर तो आहे हा सर्वसाधारण आता अलीकडे बरेचशा लोकांना होतो. तर त्यावर ते पॉईंट आहेत. म्हणजे पॉईंट तुम्हाला आता मला हे फोनवरून सांगता येणार नाही. तर तुम्ही जर स्वतः आम्हाला भेटलात माझ्या क्लिनिक तर ते तुमचा फ्रोझन शोल्डर आम्ही 4 दिवसात बरा करू शकतो. हा, म्हणजे ते प्रत्यक्ष येऊन भेटतील. फक्त त्यांचा प्रश्न थोडा असा होता की व्यक्तिपरत्वे हे पॉइंट्स बदलतात का प्रत्येकासाठी? प्रत्येकासाठी सेम असतो. आणि जास्त करून फ्रोझन शोल्डर जास्त करून डायबिटीस ज्यांना असतो त्यांना तो जास्त करून फ्रोझन शोल्डर होतो. हो. बरं. सर मगाशी तुम्ही एक जनरली म्हणजे अॅक्युप्रेशर आपण करत असताना जी कुठली पथ्य पाळायची त्या मुद्द्याकडे यायचंच आहे. जनरली आपण कुठली पथ्य पाळली पाहिजेत की पाणी जास्त जेवताना पिऊ नये किंवा सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यावं आणि बसून कुठलंही पाणी असेल तरी बसून पाणी प्यावं, हे तुम्ही सांगितलेलंच आहे. पाटील काका, तुम्हाला मला विचारायचंय की समजा आता अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट सुरू आहे, मग अशा वेळेला काही पथ्य पाणी आहेत का विशेष करून? आहेत. म्हणजे अॅक्युप्रेशर हे शास्त्र असं हे बेस्ट झालेलं आहे की ते पथ्यावरतीच अवलंबून आहे. बरं. तुम्ही पथ्य पाळलं नाही तर अॅक्युप्रेशरचा काही उपयोग होत नाही. मग कोणती कोणती पथ्य येतात? पथ्य म्हणजे आता एक पाणीपुरी जी सगळ्यांना आवडीची आहे. मग त्याच्यात चिंच असते. चिंच ही अत्यंत घातक आहे. शरीराला अत्यंत घातकी पदार्थ असेल तर चिंच. म्हणून विशेषतः स्त्रियांना चिंच खूप आवडते. म्हणजे तेही खाऊ नये. त्याऐवजी लिंबू चालेल,
टोमॅटो आहेत, अशा तरी, आणि कोकम औषधी आहे, तर कोकम हे तुम्ही उपयोग करू करू शकता शकतो त्याचा. आपण. हां, हां, हां. आणि ही जर पाळली आणि ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट घेतली तर तुमचा आजार पण अगदी लवकरात लवकर नक्कीच अगदी. नक्कीच. खरंच खूप आपल्याला छोट्या छोट्या सवयी असतात की ज्या आपल्याही लक्षात येत नाही आणि त्यामुळे खरं तर त्या पुढे सवयी जाऊन आपल्या आरोग्यासाठीच घातक ठरत असतात आणि त्याच वर तुम्ही आज प्रकाश टाकताय. त्यामुळे खरं तर आता असं झालंय की बापरे, आता हे सगळं बंद करायचं नाहीये, ते आपल्यासाठी खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही का? सर, फ्रोझन शोल्डर विषयी तर तुम्ही सांगितलं की नेमके कसे तुम्ही बरे झालात किंवा काय. इतर अनेक सुद्धा आजार असतात, गुडघेदुखीचा सुद्धा तुम्ही उल्लेख केलेला आहे. आणि 40-45 नंतर हा त्रास जास्त वाढायला लागतो किंवा टाचदुखी म्हणा. आणि आजकाल अशा सवयीमुळे तारुण्यात सुद्धा टाचदुखीचे प्रमाण वाढताना दिसतंय. मग या सगळ्यावर ॲक्युप्रेशर कसं उपयोगाला येतं? कसं उपयोगाला येतं म्हणजे समजा आपल्याला गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला तर त्याचे जे काय बिंदू आहेत त्या बिंदूवरती साधारण प्रेशर दिलं, एक 50-50, साधारण एका साईडला समजा मी ह्या गुडघ्यासाठी हे बोट आहे आणि ही जी मधली बाजू आहे ही गुडघ्याची साईज असते आपली, आणि तिथे पंपिंग केलं असं चारी बाजूने, ज्या ठिकाणी जास्त प्रेशर दिलं आणि कळ लागली की समजायचं त्या साईडला तो बिंदू आपल्याला सापडला. आणि त्याच्यानंतर ते जसं बिंदू सापडतं तसं तुम्ही ते पंपिंग करत बसायचं. साधारण तुम्ही बरोबर त्या बिंदूला जर तुम्ही दाब दिलात व्यवस्थित तर तुमचा तिथला तिथे तुम्हाला रिझल्ट कमीत कमी होऊ शकतो गुडघ्याचा प्रॉब्लेम असा येतो. बरं बरं बरं. फक्त म्हणजे मुद्दा हाच आहे की त्या बिंदूंचा आपल्याला परफेक्ट माहिती अभ्यास पाहिजे आणि उगाच त्या बिंदूला दुखलं पाहिजे करून तुम्ही जर जोरात दाबाल त्याला काही अर्थ नसतो. जिथे आहे तिथे पंपिंग करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी तज्ञांचा योग्य सल्ला घेणं महत्वाचं आहे, नाही का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया आणि मग पुन्हा एकदा आपल्या मुद्द्याकडे येऊया. अरविंद आपल्याशी बोलतात जालन्याहून. नमस्कार सर. नातेवाईकाच्या मुलीचं 30 वर्षाची आहे, गर्भाशयाची वाढ झालेली नाही आहे, कुप्रेशरने होईल का विचारायचं. बरं बरं, काय सांगाल? नाही, ती गोष्ट शक्य होणार नाही. आपला प्रश्न कळला मला, पण तो ॲक्युप्रेशरने ही गोष्ट साध्य होणार नाही तुम्हाला. बरं बरं. योग्य तो विचार करून त्याने योग्य तो तज्ञांकडे जावं. सर, मायग्रेन विषयी काय सांगाल? मायग्रेन हा सुद्धा आजकाल खूप एक दुर्धर आजार असं आपण म्हणू शकतो. कारण मायग्रेन हा असा आहे ज्यांच्या बॉडीमध्ये उष्णता आहे आणि कुठल्याही गोष्टीचा ते खोल विचार करतात आणि त्याच्यानंतर तो मायग्रेनचा त्रास जास्त सुरू होतो. साधारण हा मायग्रेनचा जो त्रास आहे तो जास्त करून लेडीज लोकांना असतो. त्यांचे बच्चू लोक असतात, 2-4 मुलं असतात, धावपळ करतात, हे करतात, परत घरचं बघा, हे इतर ज्या गोष्टी सांभाळून, त्याच्यामुळे लेडीज लोकांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो. त्याच्यामुळे तो मायग्रेन हा मोठा रोग नाहीये. मायग्रेन आम्ही 5-6 जणांच्या 5-6 सिटिंगमध्ये पण आम्ही मायग्रेन बरा करतो. माझ्या मिसेसला झाला होता. बरं. हो, आणि त्या मिसेसला मी 3-4 दिवस ट्रीटमेंट दिली, मायग्रेन गेला. ओ हो हो हो. पण मग समजा आता एखाद्या व्याधीवर आपण एक व्याधी करून घेतो, म्हणजे आता मायग्रेन झालं किंवा टाचदुखीवर सुद्धा तुम्ही सांगितलेलं आहेच, एकदा ॲक्युप्रेशरची ट्रीटमेंट सुरू केलीच तर ती साधारण किती दिवस ट्रीटमेंट चालू असायला पाहिजे? त्या समोरच्या व्यक्तीवरती आहे. अच्छा. हां. कारण का ती व्यक्ती ऑलरेडी भरपूर डिस्टर्ब असते. कारण का आमच्याकडे 4-4, 5-5 वर्ष झालेल्या मायग्रेनचे आम्ही 4-5 सिटिंगमध्ये बरे केलेले आहेत. हो. आणि ज्यांना मायग्रेन असतो त्यांनी लक्षात ठेवा नेहमी की आहार जो गार घ्यावा, साधारण दूध प्यावं, रात्रीचं झोपताना दुधामध्ये गुलकंद टाकावं, जास्त करून तिखट खाऊ नये. मायग्रेनच्या लोकांना टीव्हीचा आवाज सहन होत नाही, कोणी जास्त बोललेल्याचा आवाज सहन होत नाही, म्हणजे त्याला तो मायग्रेन असतो. तो साधारण खिडक्या दरवाजे बंद करून शांत ठिकाणी बसायला बघतो. पण तो साधं दुखणं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. मायग्रेन आम्ही 5-6 सिटिंगमध्ये बऱ्यापैकी बंदच करतो. वा. सर, आपल्याला काही सांगायचं? आणि मायग्रेन त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे, पण मायग्रेन मी एकाच सिटिंगमध्ये बरा करतो. बरं सर, आपला अनुभव आहे खरं तर. इतक्या वर्षाचा अनुभव आहे. काय सांगाल? टाचा पण एक सिटिंग बंद झाली, दुसऱ्याची पेशंट येणार नाही माझ्याकडे, कारण का दुखत तर कशाला येणार उगाच. क्या बात आहे. आणि ही जर तुम्ही ढोबळ माहिती मिळवली ॲक्युप्रेशरची
तर तुम्हाला इतर उपचार करण्याची गरज नाही, तुम्ही घरच्या लोकांना देखील ट्रीटमेंट हे करू शकता. पण मला वाटतं जसं तुम्ही म्हणालात तसं की एका सिटिंग मध्ये बरं करण्यासाठी अनुभवच पुरेसा असतो, जो तुमच्याकडे खूप सारा आहे. पण हे सगळं करत असताना समोरच्या पेशंटची मानसिकता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. सर त्याविषयी काय सांगाल? ते मानसिकता आम्ही त्यांची जळवून देत नाही. ती देखील आम्ही 5 मिनिटात ती जागेवरती आणतो आणि त्यानंतर मग त्यांना उर्वरित ट्रीटमेंट देतो. बरं बरं बरं. आवडतो पेशंट. त्या मानसिकता आणि बोला बोला. पेसमेकर डॉक्टर म्हणतात पेसमेकर ऑपरेशन करून बसवावं लागतो. मी ॲक्युप्रेशर पेसमेकर बरोबर बसवतो. सरांनी केलेला आहे. वा मदत. सर, आणि तुमच्याकडे पाहिल्यानंतरच मला एक खूप छान आदर्श वाटतो की ॲक्युप्रेशर देणारं व्यक्तिमत्वच इतकं छान धडधाकट असेल तर समोरच्या त्याने बरा होऊ शकतो, नाही का? याच विषयी बोलूया. पण एक फोन आलेला आहे, तो पण घेऊया. प्रकाश निकम आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार सर. मला थांबायला सांगितलं ना. प्रकाश निकम ना. हा हॅलो. हा नमस्कार, बोला. हा मॅडम नमस्कार. हा प्रश्न विचारा सर आपला. हा मिसेसला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे आणि गुडघ्याची झीज झाली आहे आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं रिप्लेसमेंट. आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या बायकोला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, झीज सुद्धा झालेली आहे आणि ऑपरेशन सांगितलंय. मग अशा वेळेला ॲक्युप्रेशर तंत्राचा आपण कसा वापर करू शकतो? तुम्ही ऑपरेशन मुळीच करू नका. ते विदाऊट ऑपरेशनने आम्ही तुमचे मिसेस ते गुडघे बरे करू शकतो. आणि ते साधारणतः एक 15 दिवस तुम्ही ट्रीटमेंट आमच्याकडे घेतली तर ती संपूर्ण तिला बरं वाटेल एवढी आम्ही खात्री देतो तुम्हाला. बरं बरं बरं. म्हणजे खूप एक खात्रीलायक उपाय असं आपण आम्ही खात्रीच देतो समोरच्या माणसाला. आम्ही खात्री आणि बरे होणारच आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आम्ही हजारो लोकांना ट्रीटमेंट दिली पण आजपर्यंत कुठलाही पेशंट परत आला नाही की बाई अशी कंप्लेंट आहे की असं दुखणं उलटलं. मी तर सांगेन मी लाखो लोकांना ट्रीटमेंट देतो पण कुठलाही पेशंट परत आलं नाही आमच्याकडे. वा वा. काकांनी गेले 25-30 वर्ष अशीच मोफत सेवा केली. मोफत पैसे कोणाकडून घेतलेले नाहीत. आता हे ऑपरेशन करायला गेले गुडघ्यातले तर मिस्टर तर 5 लाख रुपये खर्च करत, पण आम्ही 5 रुपये घेणार नाही घ्यायचे. त्यांचे दुःखाचे पैसे आम्हाला नकोत. क्या बात आहे. खरंच खूप छान असं वाटतंय, असं म्हणजे ऐकत राहावं असं वाटतंय तुमचा अनुभव. खरं तर सर आता मला एका मुद्द्याकडे यायचं, ते म्हणजे थायरॉइड हा सुद्धा आजकाल महिला वर्गातला एक खूप दुर्धर आजार आहे किंवा मोठ्या प्रमाणात पसरलेला आजार आहे असं पण म्हणू शकतो. मग त्यावर ॲक्युप्रेशरचा काही उपयोग होऊ शकतो? फार महत्वाचा आहे. थायरॉइड कसा होतो तो पहिल्यांदा सांगतो की थायरॉइड जास्त करून हेवी औषधं घेऊन ज्यांना मोठा आजार असतो त्यावेळेस जे हेवी औषधं जातात त्याच्यापासून थायरॉइड क्रिएट होतो आणि तो आपल्या इकडे बसतो. त्याच्यामुळे मग काय होतं, त्या पेशंटचं चालणं बोलणं हे जरासं नर्वसपणे जातं कारण का त्यांच्या बॉडीला सूज येते. राईट. आणि त्याच्यामध्ये भरपूर त्या माणसा ज्यांना थायरॉइड असतो त्यांनी पण आंबटकडे तर बिलकुल बघू नये. आंबटकडे बिलकुल बघू नये. त्या लोकांनी जोपर्यंत थायरॉइड आहे त्यांनी कोमट पाणी कोमट जेवण हे खावं. मी स्वतः एक लेडीज आहे, नाव नाही घेत, तिला 1.5 महिना मी थायरॉइडची ट्रीटमेंट दिली. तिने मला लेखी दिलेलं आहे की मी इकडे येऊन पाटील सरांकडे आणि पुसाळकर सरांकडे थायरॉइड माझा बरा झालेला आहे. तिने स्वतःचा फोटो ॲड्रेस आणि हे सगळं दिलेलं आहे. तिला थायरॉइड 3 वर्ष होता. आणि आता पण आमच्याकडे काही अशा आहेत बायका की थायरॉइडच्या ट्रीटमेंट चालू आहेत आणि त्यांना बराच फरक पडला. आणि अशा वेळेस काय होतं की ज्या माणसाला ज्या बाईला तो जो रोग असतो त्याने ते अर्धे दुखावलेले असतात. म्हणून त्याच्याकरता पहिल्यांदा आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्हाला काही झालेलंच नाहीये, तुम्हाला बिलकुल काही झालेलं नाहीये. तुमचा ज्या रोगावरती तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये हृदयामध्ये किती पैसे खर्च होतात, ह्या डॉक्टरकडे गेलो, ही टेस्ट करा ती टेस्ट करा, आम्ही कुठलीही टेस्ट करायला सांगत नाही. आमच्याकडे थायरॉइड्स बरे होतात, गुडघ्याचे सायटिका तर एवढा आजकाल लोकांना सायटिकाचे मी आत्ता पण भरपूर आमच्याकडे अशी माणसं येतात ज्यांना सायटिका आहे
सायटिका सर सायटिकाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे ते म्हणजे नेमकं काय हे सुद्धा जर प्रेक्षकांना उलगडून दाखवलं तर सायटिकाचं बरं कसं होईल. पण थोडंसं मी थांबवते तुम्हाला त्या मुद्द्याकडे यायचंय, पण आपल्याला फोन आलेला आहे, प्रेक्षकांची सुद्धा उत्सुकता खूप आहे, त्यामुळे आपण फोन घेऊया आणि मग या मुद्द्याकडे येऊया. सुलभा आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, मला गेली 10 वर्ष आमवादाचा त्रास आहे. आमवात. आमवात. म्हणजे तर तो तुमच्या थेरपीचा त्यावर काही उपयोग होऊ शकेल का? बरं, धन्यवाद. हॅलो. आमवाद हे तुम्हाला हे फार लेंदी ट्रीटमेंट आहे. बरा होऊ शकेल तो, पण तुम्ही तुमची चिकाटी आणि मनाची तयारी पाहिजे आणि पथ्यपाळी पाळलं पाहिजे तुम्ही. आमचे ॲक्युपेशन शास्त्र असं आहे की ते जास्त म्हणजे आहारावर ते अवलंबून आहे आणि ते सगळे लोक काय पाळत नाहीत. सांगतात आम्ही खात नाही पण घरी खाऊन येतं सगळं असं आहे. तर ते तुम्ही थोडं फार महत्वाचा मुद्दा आहे हा. एकदम म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे हा. एकदम महत्वाचा आहे. आहार तुमचा पाहिजे तेवढा जर आपण ओव्हर खाल्लं ना की साधारण आपल्याला हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, 100% होतात. म्हणजे असं म्हणू शकतो की ॲक्युप्रेशर हे एक शास्त्र आहेच. कुठल्याही आपण वैद्यकीय शास्त्राचा जेव्हा वापर करत असतो तेव्हा चिकाटी तर हवीच आहे, कारण का ते ट्रीटमेंट अगदी तुम्ही योग्य वेळेत किती घेणार ते सुद्धा अवलंबून असतं आणि अर्थातच पथ्यपाणी आहेतच. आणि मी तर म्हणतो पथ्यपाणी असावं, पण काही लोकांनी आळशीपणा सोडावा. नाही आज नको जाऊया आपण वॉक करायला, उद्या जाऊया, आज एक दिवस दही खाऊया. हा जो दहीचा आणि याचा जे वॉक करायचा जो कंटाळा आहे ना तो प्लीज कृपया करून तुम्ही मनातनं आणि तुमच्या बॉडीतनं काढून टाका. तुम्हाला काहीही होणार नाही. तुम्ही वॉक करा. मी स्वतः कधी कधी रविवारी नॉनव्हेज एवढं खातो, पण त्याच्यानंतर मी कमीत कमी अर्धा तास किंवा पाऊण तास मी वॉक करतो आणि वॉक केल्यानंतर मला थोडंसं रिलीफ होतं. म्हणून मी लोकांना नेहमी सांगतो की गरम पाणी हे सकाळी उठल्या उठल्या घ्यावं. आम्हाला काही पेशंट सांगतात नाही आम्हाला गरम पाणी आवडत नाही. काय करणार त्याला? गरम पाणी आवडायलाच पाहिजे. औषध आवडतं, औषधाला आपण घेतोच. आणि असं समजा की गरम पाणी एक औषध आहे आणि ते फुकट आहे. घरी गॅस पेटवायचा आणि जळवायचं, त्याच्याकरता काय आपल्याला मेडिसिनच्या ह्याच्यात जायला काही गरज लागत नाहीये. घरच्या घरी उपाय आहेत, साधे उपाय आहेत. खरं साधे छोटे छोटे उपाय, पण ते आपण करत जेवल्यानंतर नसतो. कंपल्सरी वज्रासन करा. जेवल्यानंतर कंपल्सरी ऍटलीस्ट 2 मिनिटं तरी तुम्ही वज्रासन करा. तुम्हाला फरक हळूहळू हळूहळू जाणवणार. हळूहळू, पण तो दीर्घकालीन परिणाम असणार आहे, नाही का सर? डेफिनेटली. सर मगाशी तुम्ही सायटिकाचा उल्लेख केला, तर सायटिका म्हणजे नेमकं काय आहे? सायटिका म्हणजे L4, L5, S1, S2, S3 ह्या आपल्या कमरेच्या पाठच्या साईडला तो प्रकार असतो. त्या नस असतात. साधारण एखाद्या मणक्याची गादी थोडीशी सरकते, त्याचा एक स्पंज सारखा एक भाग असतो, तो ती सरकते आणि त्या नसाला ते टच होतं. त्याच्यामुळे त्याच्यातनं ते ब्लड सर्क्युलेशन होत नाही. त्याच्याकरता ती जी नस असते ती नस आम्ही बरोबर पकडून ती पंपिंग करतो. ती पंपिंग केल्यामुळे त्याच्यात ब्लड सर्क्युलेशन बरोबर चालू होतं. सायटिका हा जास्त म्हणजे कुठलेही रोग आहेत ना ह्या आपल्याला इकडनं सुरुवात होते. कुठल्याही गोष्टीचा एखादा भाग आपल्याला दुखायला आला त्याचा खोल विचार करतो. आता परत येतो मी सायटिकावरती जो मॅक्झिमम लोक कॉम्प्युटरवरती बसतात, ऑफिसमध्ये 24 तास काम करतात आणि कधी बॉडीची हालचालच नसते. म्हणजे एखादा कुठला ग्लास पाहिजे असेल तरी तो ग्लास दे. ह्या लोकांनी कधी चुकून एक्सरसाइज केलं, चुकून कुठलं वजन उचललं की त्यावेळेस ती नस आहे ना ती थोडीशी डिस्टर्ब होते आणि ती लेफ्ट किंवा राईट साईडच्या पाठच्या बाजूने ती खालपर्यंत दुखते. म्हणून सायटिकेसाठी नाही, कुठल्याही माणसाने 45-50 नंतर साधारण ऍटलिस्ट शाळेतला तरी व्यायाम करा. हात पाय हलवत जो शाळेतला आपल्याला पीटी एक्सरसाइज आपल्याला शिकवतात ते तरी सुरू करा. आणि खाण्यावरती जर तुम्ही ताबा ठेवलात तर तुम्हाला काहीही होणार नाही. 100 वर्ष जगू शकाल सर. आणि तुम्ही हातच अनुभव आमच्यासाठी, नाही का? आमचे काका तर संध्याकाळचे जेवत पण नाहीत. एवढीशी एक भाकरी आणि एवढीशी भाजी. नाही, खरं आपण जेव्हा म्हणतोय की नुसतं मला आरोग्य पाहिजे, मला आरोग्य पाहिजे म्हणून आपण सुद्धा प्रयत्न करायलाच पाहिजे. हेवी पाईल्स आहेत, त्यांनी 8 दिवसात पाईल्स बरे करतात. अच्छा, म्हणजे मूळव्याधीसारखा सुद्धा आजार बरा होऊ शकतो. जे की सगळे रोग होत असेल तर ते स्टॉप होतं. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखी आजारांविषयी बोलूया. आपण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. कांचन आपल्याशी बोलतात सांताक्रूजहून. नमस्कार.
हॅलो. 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 नमस्कार सर. नमस्कार हा नमस्कार, बोला. नमस्कार. हा, मी कांचन धुमाळ बोलते सांताक्रूजवरून. हा. माझी आई 44 वर्षांची आहे, तर बरं. तिला गुडघ्यांचा खूप त्रास होतो. हा. बसताना उठताना दुखतं खूप. सलग प्रश्न हॅलो. विचारा मॅडम. हॅलो. हा, गुडघ्यातून बसताना उठताना आवाज येतो असा हा, खटाखट. बरं 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 बरं, धन्यवाद. की गुडघेदुखी आहे आणि उठताना बसताना सुद्धा आवाज येतोय, तर मग अशा वेळेला अॅक्युप्रेशर अर्थातच उपयोगी आहे, कारण मगासपासून आपल्याला मला वाटतं 2-3 प्रश्न गुडघेदुखीवरच आहे आणि तीच आजकाल खूप मोठी समस्या झालेली आहे. तर सर काय सांगाल त्याविषयी? आता हे गुडघे त्या पेशंटने जर आमच्या क्लिनिकला आले तर आम्ही त्यांचं दुखणं बरं संपूर्ण करू शकतो. असं फोनवरती बोलणं म्हणजे थोडंसं कठीण वाटतं. म्हणजे कुठे पॉईंट आहे, कसं कुठे दाखवायचा. त्याने आता सांताक्रूज जवळ आहे आमच्या शिर्डी पार्कला, तिथून ते येऊ शकतात. अगदी अगदी. सर, मला आता असा मुद्दा विचारायचा आहे की अॅक्युप्रेशरची ट्रीटमेंट अर्थातच सगळ्यांसाठी उपयोगी आहे, फक्त त्यासाठी सातत्य हवं. ती रोज जेवढ्या काही सेटिंग्स आहेत, कारण का तुम्ही जसं म्हणाला तसं की समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं की किती दिवस ती ट्रीटमेंट चालणार आहे ती, आणि मानसिकता कशी असते त्या मुद्द्याकडे यायचंय. पण त्यापूर्वी समजा एखाद्याला कुठलाही आजार आहे, त्या आजारावर त्याची काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे, काहीतरी औषधं चाललेली आहेत, आणि मग त्याला असं वाटलं की नाही, मी अॅक्युप्रेशर सुद्धा करतोय की जेणेकरून मला लवकर आराम मिळेल. मग अॅक्युप्रेशर करत असताना औषधं घ्यायची की नाही घ्यायची? नाही, औषधं घ्यायची नाहीत. ओहो, बरं. हा हा. अजिबात घ्यायची नाहीत. त्याने अॅक्युप्रेशर ट्रीटमेंट घेतली त्याने तो संपूर्ण बरा होणार, पण औषध घेतली तर रिॲक्शन वगैरे येण्याची शक्यता आहे. मध्येच बोलतो, औषधं घेऊ नये, पण त्याच्यानंतर जे मी मगासपासून सांगतोय, पथ्य पाळा, लोणचं, दही, ह्याने गुडघ्याचे त्रास हे 100 नाही 1000% होणार. वयाच्या 45 नंतर 50 नंतर हे जे लोणचं, पापड आणि त्याच्यानंतर हे आपण काही जेवतो, त्याच्यावरती भरपूर पाणी पितो, त्यामुळे पण गुडघे दुखायचे जास्त चान्सेस असतात. आपल्याला जो गॅसेस होतो ना, तो काय काय वेळेला तो गॅस तिथे जाऊन बसतो. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. मी दही कधीच सोडलेलं खायला, मला दही चालतच नाही. आणि एक दिवशी मी दही खाल्लं, छान दही होतं. 2 दिवसांनी मला इथे आहे ना, इथे सुई टोचल्यासारखं व्हायला लागलं. मी असं काय होतंय, मी अॅक्युप्रेशर माझ्या पद्धतीने गेले तरी ते हात नव्हतं. मी 2 दिवस सतत दही खात होतो संध्याकाळचं. दही बंद केलं, इकडचं दुखायचं बंद. म्हणजे प्रत्येक माणसाला दही खाऊ नका मी असं नाही म्हणत आहे. काही लोकांना दही चालत नाही, काही लोकांना बटाटा चालत नाही, काही लोकांना काही गोष्टी नाही चालत. आता साधारण मी तुम्हाला पटकन सांगतो की समजा सोमवारी आपण काही खाल्लं, त्याचा त्रास झाला की नाही, मंगळवारी आपण काही खाल्लं, आपण मंगळवारी काय खाल्लं, बुधवारी काय खाल्लं, त्याची एक लिस्ट काढा तुम्ही, आणि मग तुम्ही बघा की हे खाल्ल्याने आपल्याला हे जास्त त्रास झाला, मग त्या गोष्टी तुम्ही ते कट करा. कळलं की नाही? म्हणजे कसं माहितीये ना, आपण काही गोष्टी खातो, नाही मला हे खाल्ल्याने त्रास होतो, ते खाल्ल्याने त्रास होतो, नाही होणार. काही लोकांना ते खाल्ल्याने त्रास होत नाही, काही गोष्टी खाल्ल्याने त्रास होत नाही. पण जर समजा मंगळवारी तुम्ही काय खाल्लात, बुधवारी काय खाल्लात, रविवारी चिकन मटन खाल्लात, सगळं खा, पण त्याच्यानंतर मग तुम्ही करेक्ट करा की नाही हे ह्या दिवशी हे खाल्ल्याने मला हा त्रास झाला, मग ते बंदच करायचं. म्हणजे परमेश्वराने पुष्कळ पदार्थ निर्माण केलेत सगळे खाण्यासाठी सर, त्याच्यात बरेचसे खाण्यासाठी नसतात, तेवढं कटाक्ष पडला. आणि दुसरी गोष्ट मध्येच बोलतो, गाईचं तूप आम्ही सध्या घेतोय. मी 2-3 वर्ष झाले, सकाळी उठल्या उठल्या माझा सर्वात बेस्ट कार्यक्रम असतो. उठल्यानंतर माझा तो एक ग्लास आहे, तो घेतो, त्यात साधं पाणी टाकतो, ओव्हनमध्ये टाकतो, ते गरम करतो. आवळ्याचं मी ज्यूस बनवलेलं आहे, ते ज्यूस फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, ते 8 दिवस मला पुरतं. गरम पाण्यामध्ये आवळ्याचा ज्यूस टाकतो, ते पितो, त्याने ॲसिडिटी होत नाही. एक गोष्ट, त्याने केसाचे प्रॉब्लेम्स होत नाही, स्किन चांगली होते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर लगेच मी गाईचं तूप, प्युअर गाईचं तूप, म्हशीचं नाही, गाईच्या तुपाने मला बराच रिलीफ झालेला आहे. हे गुडघेदुखीवरती तर मी तर म्हणतो गाईचं तूप घ्यावं. आणि गाईच्या तुपाने, मी परत सांगतो तुम्हाला, गाईच्या तुपाने कोलेस्ट्रॉल वाढत नाही, गाईच्या तुपाने वजन वाढत नाही. फार मोठा मुद्दा आहे. आम्हाला सगळ्या बायका आम्हाला नाही आम्ही कसं करणार, आमचं वजन वाढणार, बिलकुल नाही. गाईचा तूप, मी तर म्हणतो, मी त्याला नाव ठेवलेलं आहे, गाईचं तूप अमृत आहे. गाईच्या तुपाने आपल्याला पॉटी चांगली होते, गाईच्या तुपाने गुडघे जरा मस्त होतात, पण ते लगेच होणार नाही. ते मला ती सवयच झालेली आहे. गाईच्या तुपाने ब्लॉकेजेस पण होत नाहीत. सातत्य पाहिजे, सातत्य पाहिजे. आणि हे मला आता त्याची सवय झाली आहे. मला अर्थात गाईच्या तुपाने ब्लॉकेजेस पण जातात जर कंटिन्यूस घेतलं तर. गाईच्या तुपाने माझा फ्रोझन शोल्डर बरा झालेला आहे.
जेव्हा 5 वर्षापूर्वी मला फ्रोझन शोल्डर झालेला एका मित्राने सांगितलं की तू गाईचं तूप चालू कर. माझी आई 93 वर्षाची आहे, गेले कित्येक वर्ष सकाळी रिकाम्या पोटी गाईचं तूप घेते. पण ते पण कसं घ्यायचं ते सांगतो. गाईचं तूप असा एक चमचा घ्यायचा, तोंडात टाकायचा, गरम पाणी त्याच्यावरती प्यायचं. गरम पाणी का, ते पटकन डायल्यूट होतं आणि आपल्या पोटात जातं आणि लगेच मग तुम्हाला तुमच्या बाकीच्या बाकीच्या विधी दिनक्रम सगळ्या सुरू तुमच्या होतो. एकदम क्लिअर होणार. म्हणजे कुठलाही आजार असला तरी सुद्धा उपचार पद्धती घेताना आपल्याला मुद्दा हाच आहे फार की महत्त्वाचं. पथ्य पाणी पथ्य, खूप पथ्य. महत्वाची आणि आहे. आणि 40-45 नंतर नंतर काहीतरी तर हे सगळं जर आपल्या शरीराची काळजी आपण आणि दुसरा एक मुद्दा आहे की साधारण लवकरात लवकर जेवायचा प्रयत्न करा. फार महत्वाचं आहे. रात्रीचं जेवण डेंजर आहे. बरं बरं बरं. सर एक फोन आलेला आहे तो आपण बोला. घेऊया. ज्योती सावडे आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. मला काचबिंदू बद्दल माहिती हवी होती आणि हे गुडघे दुखी पण आहे. वय माझं 75 आहे. बरं बरं बरं, धन्यवाद. काचबिंदू त्यांना झालेला, गुडघेदुखीचं तर तुम्ही सांगितलेलं आहे, तर काचबिंदूवर काचबिंदूवरती काही होत नाही का उपाय? काही अच्छा उपाय अच्छा, बरं. मोतीबिंदूवरती मी माझे मोतीबिंदू घालवले हां. ॲक्युप्रेशर, हां. पण काचबिंदूवरती उपाय नाही. हां, त्यासाठी मग तज्ञांचे योग्य सल्ला घेणं गरजेचं आणि आहे. गुडघे ते सांगितलं तर गुडघे बरे होऊ शकतात ॲक्युप्रेशरने. ऑपरेशन करण्याची काही गरज नाही. सर आता मला मुद्द्याकडे यायचंय. पेशंटचं किंवा समोर आलेल्या त्या व्यक्तीचं मानसशास्त्र सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण का जसं तुम्ही म्हणाल तसं की औषधं बंद करायची आणि ॲक्युप्रेशर घ्यायचं म्हणजे तो एक मोठा टेन्शनचं गोष्ट असते की बापरे ही चाललेली औषधं बंद करून मग ॲक्युप्रेशरने मी बरी होईल का. अर्थात कारण का ते ऑलरेडी जसं तुम्ही म्हणाल तसं की नैराश्य आलेलंच असतं त्या आजारांनी किंवा मला हा आजार झाला हेच एक मोठी समस्या असते. मग अशा वेळेला मानसशास्त्र आणि ॲक्युप्रेशर यांचं संगनमत कसं काय होईल सर? हे मानसशास्त्र म्हणजे मानसिक संतुलन हे आम्ही ॲक्युप्रेशरच्या पॉईंटने करू शकतो. अच्छा, इथेही ॲक्युप्रेशरचा पॉइंट आहेच का? हो ओके. आहे, नक्की आणि नक्की आहे. तेच एका सिटिंग मध्ये 2 सिटिंग नाहीत. म्हणजे ते खासियत आहे आमची. बरं सर, तुमचा अनुभवच तितका आहे त्यामुळे खासियत तुमचं वैशिष्ट्यच आहे ते. सर तुम्ही सुद्धा आता सध्या मानसशास्त्राचा अभ्यास करता आहात, हो. तर मग काय सांगाल तुम्ही? आता काय झालं, आता आमच्या समोर एवढे बिचारे दुःख झालेली माणसं येतात. तर प्रत्येकाची बॉडी लँग्वेज, प्रत्येकाचा चेहरा, प्रत्येकाचे डोळे, हे थिंकिंग त्यांचं वेगळंच असतं. त्याच्यामुळे मी त्यांना विचारतो तुम्हाला कुठला स्ट्रेस आहे का. आणि हा विषय फार महत्वाचा आहे. हो, आजकाल स्ट्रेस काय झालं, आजकाल स्ट्रेस एवढा झालेला आहे की त्या गोष्टी मी सगळ्या इथे सांगू शकत नाही. पण काही गोष्टी जर आपण स्वतःचा एक विचार पद्धत आणि काही गोष्टी आपण जर विचारावरती जर आपण कंट्रोल ठेवला, कारण मी असं असतं की आम्हाला एवढी गर्दी असते आमच्याकडे, त्यावेळेस मी त्या बाईशी किंवा त्या माणसाशी मी एवढं बोलू शकत नाही. मी असा प्रयत्न करतोय. काकांनी पण मला त्याच्यामध्ये आशीर्वाद दिला की पुसाळकर तुम्ही हे पण सुरू करा, तुम्ही बोलता छान. बोला ठीक आहे, मी करतो सुरू. आम्ही रात्री फोन येतो मला आणि त्या फोनवरती मी काही काही महिलांना बोलून गुडघेदुखे कमी झालेले आहे. म्हणजे काही गोष्टीचा आपण जेवढा विचार करतो, अरे हे कसं होणार, हे काय होतंय, कशासाठी होतंय, नाही हे झालंच पाहिजे, हा जो आपल्या मनातले आणि डोक्यातले जे विचार आहेत ना, त्याचा सगळा स्ट्रेस आहे ना मानेवरती, पाठीवरती आणि गुडघ्यावरती येतो. हो 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 हो. आणि फार महत्वाचा विषय हा, कृपया करून ध्यानात घ्या. हट्टी स्वभाव, जिद्द, काय म्हणतात ना, असं तसं का होत नाही, हा सोडून द्या सगळा विषय, सर शांत पण ते राहा. आजकाल मला वाटतं सगळ्यांची म्हणजे एक स्पर्धेचं जग आहे, त्यामुळे मला हे पाहिजेच आहे किंवा नाही, मला ते मिळवायचंच आहे, नाही, पण हा ते सगळ्यांकडेच आहे. नाही जिद्द. आता ठीक आहे. म्हणजे कसं माहितीये ना, आता एखाद्या माझी मुलगी आहे, ती पिझ्झा बिझा खातच नाही. तिला मी पहिल्यापासून छान समजवतोय. ती कोल्ड्रिंक्स एकदा तिला थम्सअप दिलं, शे डॅडू बरोबर नाही. समजवण्यामध्ये फार महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर समोरचा माणूस समजवून घेणं हे पण फार महत्वाचं आहे. आपला सगळा रोग इकडनं आहे 100%. आणि मी त्याचा स्टडी केलेला आहे. काही लोकांना मी तिथल्या तिथे विचारतो तुम्हाला हा स्ट्रेस आहे का. हो, मी म्हणलो तो काढून टाका, तुम्ही मला फोन करा, तुम्ही बोलून आम्ही काही गोष्टी बऱ्या होतात. आणि सगळ्या यांच्या पाठीमागे आमचा काकांचा आशीर्वाद आहे. वा, एका गुरुचं इतकं पाठबळ नाही, मिळालं खरोखर. आणि मी खरोखरच भाग्यवान आहे की मला माझे काका पाटील मला भेटले. फार आनंद आहे. मी फार एकदम काकांना फार महत्व देतो मी. बरोबर. अगदी जाता जाता सर तुम्ही काय सांगाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना? तुमचा अनुभव खूप गाढा आहे आणि आज तुमचा शिष्य तुमच्या समोर इतके खूप छान सांगते आहेत, तर काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना ॲक्युप्रेशर या तंत्राविषयी किंवा आहाराविहाराविषयी?
आता आहार ॲक्युप्रेशर हे शास्त्र असं आहे का ते आहारावरतीच अवलंबून आहे. त्याला काही तडजोड नाही. कारण तुम्हाला सांगितलं का आंबट खाऊ नका, तुम्ही आंबट खाऊन आमच्या सेंटरला आलात, माझं असं दुखतं, ते आम्ही विश्वास ठेवणार त्याचे. हो, आम्हाला कळतं. आणि आम्हाला कळतं. जो बरा झालेला पेशंट परत आला ना, खरोखर सांगतो, एक वयस्कर एक बाई आहे, एवढी सुंदर मस्तपैकी ती बरी झालेली, पण त्याच्यानंतर ती आली आणि तिला विचार नाही हो पुसाळकर ना, त्या दिवशी मी लग्नाला गेलो ना, ते बुंदी रायता खाल्ला आणि त्याच्यानंतर तिचे गुडघे परत दुखायला लागले. शेवटी काय, जसा आहार तसा विहार, आणि तसंच आपल्याला उत्तम आरोग्य लाभणार आहे. त्यामुळे आजच्या या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ देऊया आणि आपलं आरोग्य आपणच राखूया. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते सर. आणि दोघेही तुम्ही आलात, खरं तर तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आज इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं दोघांनी सुद्धा. त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. आणि आज छोटीशी विनंती आहे, माझा मित्र सुनील पाटील त्यांनी आम्हाला ती जागा दिली, त्याचे धन्यवाद. ओके.